कणे गावातील जिल्हा परिषद शाळेसाठी 7 लाखांचा निधी मंजूर. सभापती वैकुंठ पाटील यांचा ग्रामस्थांकडून सत्कार. पेन तालुक्यातील कणे गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी जिल्हा नियोजन निधीतून 7 लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांचा शुक्रवारी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना सभापती वैकुंठ पाटील म्हणाले की कणे गावाने अनेक अधिकारी, शिक्षक, पोलीस सैनिक, खेळाडू आणि कलाकार घडवले आहेत. त्यामुळे केवळ शाळेचाच नव्हे तर संपूर्ण गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, तसेच मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळा शैक्षणिक विकासापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जागा उपलब्ध झाल्यास शाळेसाठी सुसज्ज इमारत उभारण्यासह पाणी प्रश्न सोडवण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी राजेंद्र म्हात्रे यांनी बोलताना वैकुंठ पाटील यांनी अल्पावधीत कृषी व पशुसंवर्धन विभागातून विकासात्मक कामांची छाप पाडल्याचे सांगून भविष्यात ते आमदार व मंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. मंजूर निधीतून शाळेतील 3 वर्गांचे फॉल सिलिंग, डिजिटल सुविधा, 3 स्मार्ट बोर्ड, सोलर पॅनल, स्लाइडिंग खिडक्या, भिंतींना टाइल्स, शाळा व मुख्याध्यापक कार्यालयाचे सुशोभीकरण, 3D पेंटिंग, सॅनिटरी नॅपकिन डिस्ट्रॉयर मशीन, इमारतीची दुरुस्ती, परिसर सुशोभीकरण तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक नियोजनाची कामे करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमास यावेळी सरपंच संगीता पाटील, उपसरपंच निकिता म्हात्रे, केंद्रप्रमुख राजाराम म्हात्रे, स्कूल कमिटी अध्यक्ष निलेश पाटील, जनार्दन म्हात्रे, रुपाली म्हात्रे, रामदास पाटील, बाळाराम पाटील, चेअरमन संभाजी पाटील, राजेंद्र म्हात्रे, अनिल पाटील, संजय पाटील, माजी सरपंच जयवंत बांधणकर, RN पाटील, मुख्याध्यापिका आश्लेषा पाटील, शाळा कमिटी, शिक्षक वर्ग, ग्रामस्थ तसेच सदस्य उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले. निश्चितपणे ज्या भागाने या ठिकाणी मला निवडून दिलं आहे त्या भागासाठी पूर्णपणे विकसनशील असा भाग करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मला माहिती आहे की कणे गावातील अनेक समस्या आहेत, अनेक त्या ठिकाणी अडीअडचणी आहेत, परंतु या सगळ्या अडीअडचणी मात करून कणे गावामध्ये सुदृढ, समृद्ध या ठिकाणी पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चर कसं होईल त्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. मला शाळेच्या बाबतीत बोलायला झालं तर शाळेच्या बाबतीत ज्या ज्या काही अडीअडचणी असतील आणि नवीन डिजिटल अशी शाळा व्हायला पाहिजे या उद्देशाने प्रयत्न करणार आहे. डिजिटल रूम तर होणार आहेतच, परंतु भविष्यामध्ये शाळेमध्ये ज्या ज्या काही सोयी सुविधा लागतील त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून देण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. कणे गाव हे माझं आहे आणि कणे जिथं काय उणे अशा गावाची ख्याती आहे. कणे गावाने या ठिकाणी अनेक प्रतिभावंत अशी माणसं आणि व्यक्तिमत्व निर्माण केलेले आहेत. आपण बघितलं तर कणे गावाने कबड्डी क्षेत्र असू द्या, पोलीस क्षेत्र असू द्या, शिक्षण क्षेत्र असू द्या, अशा अनेक क्षेत्रामध्ये भरारी मांडली आणि त्या कणे गावासाठी काम करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि ते काम या ठिकाणी चालू केलेले आहे. येत्या काळामध्ये कणे गावात कुठलंच काम शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचं काम या ठिकाणी करणार आहोत. निश्चितपणे इथे जी गाव शिक्षण कमिटी आहे, जी ग्रामपंचायत शिक्षण कमिटी आहे, त्या कमिटीचं सुद्धा काम चांगलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे काम होणार आहे आणि त्यांना ज्या ज्या काही गोष्टींचे त्यांना अडचण लागेल त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभा राहणार आहे. एक चांगली शाळा या ठिकाणी अद्यावत होणं महत्वाचं आहे. खरं म्हटलं तर कणे गावातनं अनेक नामवंत व्यक्तिमत्व पुढे गेलेली आहेत, तर त्यांची सुद्धा मनापासून इच्छा आहे की कणे गावामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण हे मिळालं पाहिजे आणि या समाजातील शेवटच्या कष्टकरी, शेतकरी, जनतेतील विद्यार्थी पुढे यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.